आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदर, अरे ती अक्षरा शर्वरी तुझ्या समोर लई भांडल्या आणि तू फसला असशील, पण जसं दिसतं ना तसं नसतं. त्या तुला येड्यात काढत होत्या. अरे अरे त्या दोघी जीवापाड एकमेकींना जपतात. मग अशा सख्या बहिणी एकमेकींच्या विरोधात उभं कसं राहतील तूच विचार कर. सुंदर, तुला खरं सांगू का, त्या दोघींना तुला येडं ठरवून तुझी प्रॉपर्टी बळकावायचा प्रयत्न करतायत. तसं बघायला गेलं तर तुझ्याशी लगीन करून अक्षराला तर तुझी प्रॉपर्टी मिळाली आहे. हा, पण त्यात ना नक्की काहीतरी क्लॉज असणार आहे, म्हणून हे समजा कारस्थान चाललंय बघ. आणि आई, तुला काय सांगू सुंदर, त्या अक्षरानं वसुंधरा मामीला स्वतःच्या प्रेमात फार येडं करून टाकलंय. काय काय त्या प्रेमाची बुरळ घातली ना काय माहित नाही बघ. काहीतरी जादूटोनच केलंय. वसुंधरा मामी अक्षराच्या शब्द बाहेरच जात नाहीत. काय झालंय मामीचं काय माहिती, आणि तुझं बी असं होऊन बसलंय. सुंदर, तुला माझ्यावर विश्वास नाही बसत आहे ना, मला माहितीये, पण तूच सांग, ती अक्षरा स्वतःला तुझी बायको म्हणवते, मग तुझा विचार न करता तुला या खोलीमध्ये एकटं टाकून मामींच्या खोलीत जायला तयार कशी झाली? आणि ती शर्वरी, ती तुझ्यावर ओरडली, तुला एवढं प्रेशर दिलं, आणि मग अक्षरानं तुला इथं कोंडून टाकलं. या समध्याचा विचार कर सुंदर, आणि मग तूच ठरव काय योग्य आहे ते. पण मला विचारशील ना तर तू इथून निघून जा सुंदर. हेच तुझ्या भल्याच आहे. तू जर आज इथं थांबलास ना तर आयुष्यभर या खोलीमध्ये खितपत पडशील, आणि मला ते नाही बघवणार सुंदर. म्हणून सांगते इथून निघून जा. तुम्ही बोलताय, पण ही समधी लोक माझी लय काळजी घेतात. याच भोळेपणाचा फायदा घेत आहेत ते. तुला कळत कसं नाहीये सुंदर? अरे ते जर काळजी करत असते तर तुला या खोलीत डांबून ठेवलं असतं का? अरे सुंदर, हाच तर त्यांचा फायनल डाव आहे. कसं कळत नाहीये तुला? अरे तुला इथं बांधून ठेवणार, मग तू येडा होणार, आणि मग त्या दोघी त्यांची सत्ता गाजवायला सुरू करणार. हाच तर डाव आहे. हे सुंदर, हे तू या समध्यात अडकू नको. तू माझा ऐक, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या भल्यासाठी सांगते रे सुंदर. तू इथून निघून जा, हीच येळ आहे. निघून जा. चल चल जा, तू जा. ये हे घे, हा मोबाईल ठेव. आणि हे घे, हे थोडे पैसे. इथून लांब जाऊन कुठेतरी नव्याने आपलं आयुष्य चालू कर. आणि पुढे जाऊन कधी आपली भेट झाली ना तर दोघं एकत्र मिळून आनंदाचा क्षण घालूयात. पण तुम्ही मला इथनं बाहेर काढलंय, आणि त्याने तू त्याची काळजी नको करू. मी कुणाला काय बी कळू देणार नाही, आणि कुणाला कळलं जरी ना तर मी बी निघून जाईल या घरात. पण तुझी अशी घुसमट झालेली मला बघवत नाहीये सुंदर. तू माझी काळजी नको करू. कुणी बघायच्या आत मागच्या दाराने निघून जा. सुंदर, काळजी घे. तुमचं हे उपकार मी आयुष्यभर लक्षात ठेवी. राहू दे, तुम्ही जा. लय लय आभार तुमचं.
आता काय करशील ग अक्षरा? नवरा बी नाही आणि बहीण बी नाही. आता तुझाच डाव तुझ्यावर कसा उलटतो ना ते बघच. शरू प्लीज डोळे उघड ना ग, बोल ना ग माझ्याशी काहीतरी. शरू शरू प्लीज डोळे उघड. शरू डॉक्टर बघतायत ना. सावध. डॉक्टर काय झालेलं सांगा ना प्लीज. काळजी करू नका, त्यांना जरा धक्का बसलाय त्यामुळेच त्या बेशुद्ध आहेत. ब्रेन पर्यंत ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल सुरू झालं ना की त्या शुद्धीवर येतील. बरं, मी काही टॅबलेट्स लिहून देतो, त्या लगेचच घेऊन या. बारक्या वहिनी मी आलेच. वराती मागणं घोडं हे नाटक पाहिजे कशाला? मी एखाद्याचे फोटो ज्याची वेळ येते ना तेव्हा असाच माणसाला पुळका येतोय. मी एवढीच काळजी होती तर आधीच बघावं ना त्या माणसाकडे, घ्यावी त्याची काळजी. दुर्गा तोंड सांभाळून बोल. आणि यापुढे मला तुला काही बोलावं लागेल अशी येळच येऊ देऊ नको. वहिनी, दुर्गे चल बाहेर. अरे काय करून घेतलं वहिनी, का वागली असं? एकीकडे सुंदरची अवस्था ऑलरेडी कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना, ती असं का वागली असेल? मला नाही सहन होते, मला नाही हे सगळं सांभाळता येते आता. अक्षरा हे बघ, या अशा परिस्थितीत ना आपल्यालाच खंबीर व्हावं लागणार आहे. हा असं खचून नाही चालणार. माझ्यावर विश्वास ठेव, ही परिस्थिती मी बदलत. फक्त आपल्याला धीर सोडून चालणार नाही. पोर तसंच असेल खोलीत. काय येळ आली आहे काय कळत नाही बघा. त्या समद्या गोंधळा त्याला उपाशीच ठेवला आहे. त्याला काहीतरी निदान चहा तरी विचारला पाहिजे.